नमस्कार मंडळी. आपण सगळेच आपल्या रोजच्या धावपळीत इतके व्यस्त असतो की आपल्याला श्वास घ्यायलाही वेळ नसतो. पैसा, करिअर आणि स्टेटस यांच्या मागे धावताना आपण एका गोष्टीला खूप गृहीत धरतो आणि ती म्हणजे आपलं शरीर. पण जेव्हा अचानक एखादा मोठा आजार येतो आणि आपण अंथरुणाला खिळतो तेव्हा तेव्हा जग बदललेलं असतं. आजच्या आपल्या विद्या वाइब्स मराठीच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा काही गोष्टींबद्दल ज्यांची किंमत आपल्याला फक्त आजारी पडल्यावरच कळते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या विद्या वाइब्स मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा शरीराची साथ काय असते हे आपल्याला समजतं. आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, घराची साफसफाई करतो, पण ज्या शरीरामुळे आपण हे सगळं करतोय त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. जोपर्यंत आपण निरोगी असतो, जोपर्यंत आपण चालतो, फिरतो, अगदी जेवण करतो, या सर्व साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी करतो, तोपर्यंत आपल्याला शरीराची किंमत कळत नाही. पण आजारपणात खरी साथ कळते. जेव्हा साध्या घासाची चवही लागत नाही तेव्हा आरोग्य हेच खरं धन, म्हणजेच हेल्थ इज वेल्थ ही म्हण पटायला लागते. ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी नात्यांची खरी परीक्षा असते. आपले सोशल मीडियावर हजारो मित्र असतील, पण आपण जेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर असतो तेव्हा सोबत फक्त मोजकेच लोक उरतात. आपली आई, बाबा, जोडीदार किंवा जीवाभावाचा एखादा मित्र आजारपण आपल्याला हे सांगतं की कोण आपला आहे आणि कोण फक्त वेळेचं सोबती आहे. नात्यांमधली ही खरी ओढ आजारपणातच अधोरेखित होते. नंबर 4, वेळेची किंमत. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा वेळ थांबल्यासारखी वाटते. आपण विचार करतो की बरं झाल्यावर मी हे करीन, ते करीन. आपण ज्या गोष्टी उद्यावर ढकलल्या होत्या त्यांचं महत्त्व अचानक वाढतं. वेळेची किंमत जाणणं म्हणजेच यशस्वी होणं. हे आजारपण आपल्याला एका वेगळ्याच धड्याने शिकवलं जातं. आनंदाचे छोटे छोटे क्षण हे आजारपणातच जास्त अधोरेखित होतात. मोठ्या गाड्या किंवा महागड्या सहलींपेक्षा फक्त पुन्हा मोकळ्या हवेत श्वास घेणं किंवा घरच्यांसोबत साधेपणानं बसणं किती सुखद असतं हे रिकव्हरीच्या काळातच समजतं. आणि म्हणूनच आयुष्यातील छोट्या आनंदांना महत्त्व द्या, कारण तेच आपल्याला खरं समाधान देऊन जातात. म्हणजेच काय, आजारपण हे वाईट असलं तरी ते आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन जातं. आलेली वेळ खराब असते, आयुष्य नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, प्रियजनांना वेळ द्या आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या विद्या वाइब्स मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.